नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत चव्हाण, आपल्या पाल्याचा यूट्यूबवरील बालरोगतज्ञ। आज आपण बोलणार आहोत लहान मुलाच्या एक सकस परफेक्ट डाएट प्लॅनबद्दल, जो आपल्या शाळेत जाणाऱ्या बाळाला एक चांगलं गाईड करेल। तर आज आपण इन डिटेल बघूयात काय मुलांना आहारात दिलं पाहिजे, किती दिलं पाहिजे आणि कसं दिलं पाहिजे, आणि सर्वात महत्त्वाचं काय नाही दिलं पाहिजे ते। आपले मुलं आपलं फ्युचर आहे, आपलंच नाही तर ह्या सोसायटीचं जिथं आपण जगतो त्याचं ते फ्युचर आहेत। जर ते चांगले, निरोगी, हेल्दी असतील तर आपलं पण भविष्य आणि त्यांचं पण भविष्य आणि सोसायटीचं भविष्य हे निरोगी आणि हेल्दी राहील आणि डिसीज फ्री राहील। आज आपण बघतोय ट्रिमेंडस प्रमाणात आजाराचं, नुसत्या न्यूट्रिशनल डिफिशियन्सी आजार नाही तर संसर्ग आणि असंसर्गजन्य आजाराचं थैमान माजलेलं आहे। तर याचं कारण कुठं ना कुठं हा पुअर डाएट आणि खराब आहार मुलांचं असतो। जर आपल्या मुलाला डिसीज फ्री आणि हेल्दी लाईफ पाहिजे असेल भविष्यात पण, तर आजच तुमच्या बाळाचा आहार तुम्हाला ठीक करणं गरजेचं आहे। आपल्या बाळाला सकस आहार मिळाला तर त्याची व्यवस्थित, जेव्हा त्याची हाडं, मेंदू आणि त्याची जी डाएटरी हॅबिट बनत आहे त्यावेळेस जर तुम्ही त्याला चांगल्या हॅबिट्स लावल्या तर नक्कीच आपल्या बाळाचं फिजिकल, मेंटल आणि कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट ही खूप छान होईल आणि तो एक चांगल्या प्रकारे एक ह्युमन बीइंग बनू शकेल, हेल्दी लाईफ जगू शकेल आणि त्याला कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही। तर आपल्या लहान मुलांना आहाराच्या चांगल्या सवयी लावा। सवय, चांगल्या डाएटरी हॅबिट्स लावणं हे पहिल्यापासूनच गरजेचं असतं। जेव्हा आपल्या बाळाला 6 महिन्यापासून आपण वरचं देणं चालू करतो आईच्या दुधासोबत, पहिले 6 महिने फक्त ब्रेस्ट फीडिंग असती, त्यानंतर आपण जेव्हा वरचं चालू करतो, नंतर तो 1 वर्षाचा होतो, 2 वर्षाचा होतो, प्री स्कूलला असतो आणि नंतर स्कूलला जायला लागतो। तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये त्याला दरवेळेस एक चांगली सवय लावणं गरजेचं असतं। चांगली हॅबिट कल्टिवेट करणं हे पॅरेंट्सचं राईट आहे आणि ड्युटी आहे। जर ह्या चुकीच्या हॅबिट्स तुम्ही डेव्हलप केल्या तर ह्या नंतर चेंज करायला भयंकर असा प्रॉब्लेम तुम्हाला येईल। तर आपल्या बाळाला पहिल्यापासूनच एक सकस कंप्लीट आहार देण्याचं एक सवय तुम्ही लावले पाहिजे, डाएटरी हॅबिट कल्टिवेट केली पाहिजे। तर नंतर भविष्यात तुम्हाला जेव्हा प्री स्कूलिंगमध्ये किंवा स्कूलिंगमध्ये मुलांच्या आहाराबद्दलच्या टेम्पर टँट्रमबद्दल आपल्याला तक्रारी येणार नाहीत आणि तो सकस आहार खाईल आणि निरोगी राहील। तर ह्या कशा पाहिजे डाएटरी हॅबिट्स, सकस आहार, कंप्लीट फूड काय आहे हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर एक कंप्लीट फूडमध्ये जे फूडचे मॅक्रोन्यूट्रिएंट्स आहेत आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स आहे यांचा समतोल असतो। आता हे मॅक्रोन्यूट्रिएंट म्हणजे काय, जे जास्त प्रमाणात शरीराला लागतात पण ते फार महत्त्वाचे असतात। त्याच्यामध्ये प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि फायबर्स हे आहेत मॅक्रोन्यूट्रिएंट्स। मायक्रोन्यूट्रिएंट काय आहे, त्याची खूप निग्लिजिबल प्रमाणात लागतात पण ते फार फार महत्त्वाचे असतात, ज्याला आपण मिनरल्स, विटॅमिन्स असं म्हणतो। तर हे मॅक्रो आणि मायक्रोन्यूट्रिएंट ज्या आहारामध्ये समतोल प्रमाणात आहे त्यालाच आपण म्हणतो कंप्लीट बॅलन्स फूड, आणि हेच आपल्या बाळाला आपल्याला द्यायचं आहे आणि ह्याच व्हिडिओमध्ये आपण त्या गाईडलाईन शिकणार आहेत। आता याच्या व्यतिरिक्त एक दुसरं फूड जे मुलांना फार आवडतं आणि ज्याची सवय, ॲडिक्शन जे मुलांना लागती, त्याला म्हणतो आपण जंक फूड। आता हे जंक फूड काय असतं, याच्यामध्ये जो मॅक्रो आणि मायक्रोन्यूट्रिएंटचा जो बॅलन्स आहे तो नसतो, समतोल नसतो आणि त्याच्यामध्ये अति प्रमाणात शुगर, अति प्रमाणात फॅट्स, ऑइल असतात, अति प्रमाणात सॉल्ट असतं आणि खूप कमी प्रमाणात प्रोटीन्स, मिनरल्स, विटॅमिन्स असतात। आणि ह्या असमतोल असलेल्या फूडला आपण जंक फूड असं म्हणतो। ज्याच्या नावामध्ये जंक आहे, जे कचऱ्याच्या डब्यात किंवा बिघडलेलं खराब असं असतं, जे फेकून देतो त्याला आपण जंक म्हणतो, त्यालाच आपण जंक फूड म्हणतो। आता हे अति प्रमाणाचा जो शुगर्स, ऑइल्स, फॅट्स, लिपिड्स आणि सॉल्ट ज्या आहारामध्ये असतं, याचं ॲडिक्शन खूप लवकर मुलांना होतं आणि ते खूप नेहमी खावंसं वाटतं, त्याची क्रेविंग होती, त्यामुळं हे ॲडिक्टिव्ह बनतं। आणि जर कधी आपल्या लहान मुलाला, जो 5 वर्षाखालील मुलांना आहे, ज्याला खूप चंचल असतो, ॲक्टिव्ह असतो नेहमी, त्याला जर कधी आपण हे फूड देण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याची लगेच सवय लागते आणि एकदा ही सवय लागली तर सवय बदलणं फार डिफिकल्ट असतं। त्यामुळेच आपण म्हणतोय की चांगल्या फूडची हॅबिट लावा। आता हे कंप्लीट फूड म्हणजे जे बॅलन्स फूड आहे, ज्यात प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, लिपिड्स, फॅट्स आणि फायबर, हे मॅक्रो आणि मायक्रोन्यूट्रिएंटचं बॅलन्स असं फूड कोणतं आहे। सर्वात पहिले आपण बघूया फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स। हे जे ग्रुप्स आहेत आहारातले जे आपण खातो ते ग्रुप्स बघून घेऊयात। फ्रूट्स, व्हेजिटेबल्स
सिरियल्स, प्रोटीन, डेअरी प्रॉडक्ट्स आणि नंतर फायनली असतं तुमचं नॉन व्हेजिटेरियन्स प्रॉडक्ट. हे प्रामुख्याने 5 प्रकाराचे कंपोनंट असतात आपल्या फूडमधून जे आपण आहार घेतो ते. आता मुलाचा आहार कसा असावा, तुमच्या मुलाचा जो शाळेत जात आहे, जो 5 वर्षापासून 15 वर्षापर्यंत आहे किंवा त्यापेक्षा मोठा आहे, त्याला कमीत कमी 2 ते 3 मील्स दिले पाहिजे, म्हणजे पूर्ण आहार, आणि 2 ते 3 स्नॅक्स दिले पाहिजे. असं 5 ते 6 वेळा त्याला आहार दिवसातून गेला पाहिजे. तर आता जेव्हा आपण मील म्हणतो, कंप्लीट फूड, जेव्हा ताटभर त्याला जेव्हा आपण खायला देतो, स्नॅक्स नाहीत, ते कसे असावे, तर 50% पोर्शन जो आहे तो तुमचा फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्सचा असणं कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर एक वाटीभर डेअरी प्रॉडक्ट म्हणजे ताक, लस्सी, दूध किंवा दही हे असावं. 1/4 किंवा त्यापेक्षा कमी भाग हा चपाती राईसचा असावा. आणि नंतर जो अर्ध्या भागापैकी जो हाफ आहे तो चपाती राईस झाला, आणि त्यापेक्षा हाफमध्ये तुम्हाला प्रोटीन जे असतात, ज्याच्यामध्ये डाळ, सगळ्या प्रकारच्या डाळी किंवा नॉन व्हेजिटेरियन सोर्सचे प्रोटीन आणि डेअरी म्हणजे दुधाचे दुग्धजन्य पदार्थाचा आपल्याला द्यावा लागतो. तर असे कंप्लीट तुमचं एक फूड प्लेट तयार होती. त्यामध्ये अशी विभागणी झाली पाहिजे. यामध्ये जर तुम्ही ॲनालाइज केलं तर सगळे फूडचे प्रॉडक्ट जे आपण म्हणतो, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, सिरियल्स, प्रोटीन्स, डाळी आणि डेअरी प्रॉडक्ट, हे सगळ्यांचं मिश्रण आहे आणि हे कंप्लीट फूड आहे. याचीच सवय तुम्हाला मुलांना लावायची आहे. इनिशियली तुम्हाला सगळ्यांना डिफिकल्ट वाटेल, हे तर आपण फॉलोच करत नाही असं वाटणार आहे, पण हेच तुम्हाला कालांतराने काही महिने फॉलो केलं तर मुलांना सवय लागेल. तर सर्वात पहिले आपण फूड ग्रुप बघूया, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. आता फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आपल्याला काय देतात, हे आपल्याला देतात मिनरल्स, विटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट, आणि सर्वात महत्त्वाचं कंपोनंट म्हणजे फायबर्स, जे बाकी जे फूड ग्रुप्समध्ये फार कमी प्रमाणात असतं. फायबर्स हे फार महत्त्वाचं फूड इन्ग्रेडियंट आहे. त्याला मॅक्रोन्यूट्रियंटमध्ये आता क्लासिफिकेशन करण्यात आलं आहे. हे जर तुम्ही खाल्लं तर तुमच्या पोटामध्ये ट्रिलियन्स ऑफ बॅक्टेरिया राहतात, ज्याला आपण कमेन्सेल्स बॅक्टेरिया म्हणतो. ह्या बॅक्टेरिया आपल्याला पोषक असतात आणि आपल्याला रोगप्रतिकारशक्ती देण्याचं काम करतात. ह्या बॅक्टेरियाचं खाद्य म्हणजे हे फायबर. आता ही फायबर तुमच्या जंक फूडमध्ये काहीच नसतं, म्हणून मुलांना बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन, पोट दुखणं, रोगप्रतिकारशक्ती कमी असतं, हे सगळे आजार प्रामुख्याने दिसून येतात. तर हे फायबर तुमच्या बाळाला द्यायचं असेल तर 50% भाग त्या प्लेटमधला तुम्हाला हा फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्सचा दिला पाहिजे. हे दिलं तर तुमच्या मुलांना भविष्यात डायबिटीज, कार्डियकचे, स्ट्रोकचे प्रॉब्लेम, हार्टचे प्रॉब्लेम आणि काही प्रकारचे कॅन्सरपासून त्याच्यामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंटमुळं प्रोटेक्शन भेटन. आता हे फ्रूट्स कसे दिले पाहिजे, आता मुलांना हे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला सर्व करायचे. त्याला कट्स करा, त्याचं सलाड बनवा वेगळ्या प्रकारे. रोज एका कलरचं फ्रूट मुलांना द्या, म्हणजे त्यांना वेगवेगळे कलर समजतील आणि ते अटॅच होतील. तर हे वेगवेगळ्या प्रकारचं फूड, जे सीझनल फूड तुमच्या ज्या आज मार्केटमध्ये ज्या सीझनमध्ये जे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स चालू आहे ते द्या. जे काही असतील उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ऋतूमध्ये ते तुम्हाला द्यायचे आहेत. बरेचसे पॅरेंट्स आम्हाला विचारतात, सर याने तर कफ होईल, सर याने तर सर्दी होती, त्याला आम्ही बघितलं आहे. असं कोणतंही प्रकारचं फळ नाही आहे ज्यांनी सर्दी होती, त्यांनी कफ होतो. मी एक परफेक्ट जबाबदारीने तुम्हाला सांगत आहे, कारण की ह्यामुळेच आपण मुलांना ह्या सगळ्या फ्रूट्स आणि व्हेजिटेबलपासून दूर ठेवतो. मुलं व्हेजिटेबल्स खात नसेल तर त्याला पराठा बनवा, त्याचे पोळीचे रोल्स बनवा, त्याचं सँडविच बनवा, पण वेगवेगळ्या पद्धतीने त्याला इनिशियली सवय लागा. आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुम्ही हे जर खात असाल, तुमच्या आहारामध्ये फ्रूट व्हेजिटेबल रोज असतील, तरच तुमच्या मुलांना ह्याची सवय लागेल आणि ते पण खायला लागतील. दुसरा फूड ग्रुप आहे प्रोटीनचा. त्याच्यामध्ये आपल्याला प्रोटीन्स कुठून भेटतात, प्रोटीन्स आपल्याला भेटतात सगळ्या डाळीमधून, सोयाबीनमधून हे आपल्याला चांगल्या प्रकारचे प्रोटीन्स भेटतात. राईसमधून आपल्याला प्रोटीन भेटतो. आपल्याला डेअरी प्रॉडक्टमध्ये पाहिजे असेल तर दुधामध्ये आपल्याला प्रोटीन भेटतो, कर्डमध्ये भेटतो, पनीरमध्ये प्रोटीन्स भेटतो. हे व्हेजिटेरियन सोर्स झाले प्रोटीनचे. प्रोटीन का गरजेचं असतं, प्रोटीन आपल्याला अमायनो ॲसिड देतात, आपल्या मसल्स बॉडी बिल्डमध्ये मदत करतात, रिपेअर आपल्या बॉडीमध्ये कंटिन्यूस चालू असतं, त्यासाठी अमायनो ॲसिड लागतात. त्यामुळे आपल्याला प्रोटीन खाणं गरजेचं आहे आणि हे वेगवेगळे सोर्स प्रोटीनचे आहेत. तर रोज एक डाळ तुम्ही ठेवा, एक डेअरी प्रॉडक्ट मुलाच्या आहारामध्ये मीलमध्ये ठेवा, जेणेकरून त्याला प्रोटीन ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये भेटतील. त्यानंतर नॉन व्हेजिटेरियन सोर्सेस आहे प्रोटीनचे. त्यामध्ये प्रामुख्याने आहे अंडी, मटन, चिकन, फिश हे प्रकारचे तुम्हाला नॉन व्हेजिटेरियन जे लोक आहेत त्यांना ह्या प्रकारातून वेगवेगळ्या आहाराच्या नॉन व्हेजिटेरियनमधून प्रोटीन्स भेटतात.
पुढचा फूड ग्रुप आहे सिरियल्स, ज्याला म्हणतो आपण. आपल्या ज्या ज्वारी, बाजरी, गहू, राईस, हे अजून तुमच्या बाकी सगळे, हे सगळे सिरियल्समध्ये येतात. हे सिरियल्स कशामध्ये जास्त असतात? याच्यामध्ये कार्बोहायड्रेट खूप चांगल्या प्रमाणात असतं, पण हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतं. हे आपल्या मुलांना दिवसभरात जी एनर्जी लागणार आहे ते एनर्जी देण्याचं काम हे कार्बोहायड्रेट करतात. ते आपल्याला चपाती, पराठा, उपमा, इडली, डोसा, उत्तप्पा, राईस याच्यामधून आपल्याला हे कार्बोहायड्रेट भेटतं. हे सिरियल ग्रुपमध्ये मोडतं. त्याच्यामुळं हे जे कार्बोहायड्रेट आहे आपल्या मुलाला स्लोली बॉडीमध्ये एनर्जी जशी गरज असते तशी दिली जाते. पण आपण जे कार्बोहायड्रेट जे जंक फूडमध्ये खातो ते एकदम फास्ट प्रकारे रिफाईंड शुगर आपल्या मुलांना भेटते, अति जास्त प्रमाणात भेटते. त्यामुळं त्याला ओबेसिटी, वेट गेन होणं, सुस्ती येणं. कारण की इनिशियली खाल्ल्या खूप तरतरी वाटते, कारण की रेडीमेड शुगर आपल्याला जंक फूडमध्ये भेटते. त्यामुळे एकदम तरतरी वाटते, फ्रेश वाटतं आणि त्यामुळं ते नेहमी खावं वाटतं. तर हे जंक फूडमधलं शुगर आपल्या काही कामाची नाही. चपाती, पराठा, रोटी, ज्वारीची, बाजरीची भाकरी, राईस याच्यामधून जर तुम्हाला कार्बोहायड्रेट भेटत असेल तर ते खूप चांगला सोर्स आहे. आपल्याला प्रोलॉंग पिरियडपर्यंत एनर्जी ते देणार आहेत. आता पुढचा ग्रुप आहे डेअरी. आता आपल्या इथं आपण दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खूप खातो. त्यामध्ये तुम्ही दूध देऊ शकतात, लस्सी देऊ शकतात, बटर मिल्क म्हणजे ताक देऊ शकतात. मुलांना आवडत नसेल तर दही द्या, त्यांना पनीर द्या. हे प्रकाराचं रोज आहारामध्ये हे प्रकार इन्क्लूड करा आणि त्यातून त्यांना प्रोटीन्स, कॅल्शियम जे बोन आणि टीथ बनण्यासाठी त्यांना मजबूती देईल आणि प्रोटीन्स पण मिल्कच्या रिलेटेड प्रोडक्टमधून चांगल्या प्रकारे भेटतात. तर हे आपल्या मुलांना हे डिफरंट प्रकारचे फूड ग्रुप्स आहेत, हे आपल्या मुलाच्या आहारात पाहिजेच. इतकं डिटेल गाईड तुम्हाला कोणीच देणार नाही. हा व्हिडिओ 2-3दा बघा, तुम्हाला डिटेलमध्ये समजेल. आता हे झालं पूर्ण आपला फूडबद्दल, मीलबद्दल. आता सर स्नॅक्स, तर आपल्याला स्नॅक्स म्हणलं तर सर्वात पहिले काढणार जंक्स, कुरकुरे, मॅगी, चिप्स, बिस्किट्स, चॉकलेट्स हे वाटणार. पण स्नॅक्स म्हणजे ते नाही. स्नॅक्स आपल्याला बाळाला 2 ते 3 वेळा मध्ये द्यायचे आहे. ते कसे द्यावे? त्यासाठी तुम्ही पीनट्स म्हणजे आपले शेंगदाणे, फुटाणे याचे लाडू बनवा, गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवा, ड्रायफ्रूटचे लाडू बनवा, ड्रायफ्रूट्स द्या. इडली, डोसा, उत्तप्पा, ढोकळा ह्या प्रकाराचे स्नॅक्स तुम्ही मुलांना, मुरमुऱ्याचा चिवडा, चना दालचं हे बनवून द्या तुम्ही. ह्या प्रकाराचे पदार्थ तुम्ही स्नॅक्स म्हणून मुलाला देऊ शकतात. तुमच्या आजूबाजूला काही स्पेशल बनत असेल, जे घरी फ्रेश बनतं, ज्यामध्ये अति प्रमाणात साखर, अति प्रमाणात सॉल्ट नाही आहे, अशा प्रकारचं फूड जर तुम्ही इन बिटवीन देत असाल तर त्याला आपण स्नॅक्स म्हणून क्वालिफाय करू शकतो. पुढचा पदार्थ आता सर गोड काय द्यावं मुलांना? डेझर्ट्समध्ये काय द्या? जेवण झाल्यानंतर डेझर्ट्समध्ये तुम्ही गाजराचा हलवा द्या, आपली खीर द्या, श्रीखंड द्या, फ्रूट सलाड बनवा, एखादं फ्रूट द्या. हे वेगवेगळ्या प्रकारचं नॅचरली आणि जे चांगल्या प्रकारचं होममेड फूड आहे हे तुम्ही देऊ शकता. फक्त काळजी घ्या, याच्यात अति प्रमाणात साखर टाकू नका. थोडीशी लिटिल साखर टाका. त्याची सवय रोज तुम्ही मुलांना देत गेले तर त्या कमी साखरेची पण मुलांना त्याचा आस्वाद घेता येईल. तर ह्या प्रकारे स्नॅक्स, कंप्लीट मील आणि शेवटी डेझर्ट पण तुम्ही घरातलं बनवलेलं मुलांना देऊ शकता. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे मुलाला द्यायचं नाही. 15 दिवसातून, एखाद्या महिन्यातून जर तुम्हाला मुलांना काहीतरी बाहेर नेऊन खायचं असेल हॉटेलमध्ये फ्रेश बनवलेलं तर ते तुम्ही खाऊ घालू शकता. पण दररोज मुलांना असे बाहेरचे स्नॅक्सची सवय लावू नका. आता काही टिप्स तुम्हाला सांगतो मी, ज्या अति महत्त्वाच्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा आणि तुमचं हे जी डाएट तुम्हाला आता मुलाचं तुमचं चेंज करायचं आहे, तो डाएट प्लॅन मी दिला आहे, तो चेंज करण्यासाठी काही गोष्टी अजून महत्त्वाच्या त्या लक्षात घ्या. सर्वात पहिल्याचं, मुलाला ब्रेकफास्ट स्किप करू नका देऊ. रोज शाळेत जाताना रोज त्याला काही ना काही ब्रेकफास्ट द्या. मुरमुऱ्याचा चिवडा असो, इडली, डोसा, उत्तप्पा, जे काही फ्रेश तुम्ही किंवा घरी जो डब्यात तुम्ही जे टाकून देता त्याचा रोल बनवा, रोटीचा रोल तो द्या. त्यानंतर तुम्ही पोहे द्या, त्याला सँडविच द्या, त्याला बॉइल्ड एग द्या, त्याला एखादं फ्रूट द्या. हे सकाळी नाश्त्यात दिल्याशिवाय मुलाला शाळेत पाठवू नका. हे कंपल्सरी आहे. त्यासाठी तुम्हाला मुलांना रात्री लवकर झोपावं लागेल, जेणेकरून तो सकाळी लवकर उठेल. अर्धा 1 तास जरी उठल्यानंतर त्याला जागा राहिला तर त्याला छान प्रकारे भूक लागेल आणि तो जाताना खायला लागेल. अजून काही टीम आहे की सगळ्यांनी सोबत बसून संध्याकाळचं जेवण तरी ॲटलिस्ट सगळ्यांनी सोबत बसून केलं पाहिजे. त्यावेळेस स्क्रीन टाईम 0 असला पाहिजे, चर्चा केली पाहिजे. तुमचं फूड आहे ते अट्रॅक्टिव्ह करा, डेकोरेटिव्ह करा, त्याला वेगवेगळ्या पद्धतीने त्याला तयार करा. त्यामध्ये वेगवेगळ्या कलरच्या व्हेजिटेबल्स, फ्रूट्स तयार करा, सलाड करा त्याचं, त्यात दही टाका, त्यात फ्रूट्स सलाडसारखं त्यात ॲड करून त्याला अजून टेस्टी बनवा. तर हे नेहमी तुम्हाला बाळाला बनवायचं आहे. वेगवेगळ्या शेप्समध्ये त्याला व्हेजिटेबल्सची ड्रेसिंग करा,
मुलांना आहार बनवताना सोबत घ्या, त्यांना कुकिंगला सोबत घ्या. त्यांना पण काही बनवण्याचा प्रयत्न करू द्या. त्यांना नवीन-नवीन रेसिपी ट्राय करण्याचा प्रयत्न करू द्या. त्यांना व्हेजिटेबल मार्केटमध्ये, फ्रूट मार्केटमध्ये घेऊन जा. त्यांच्या आवडीने त्यांना सिलेक्ट करू द्या. प्रत्येक फ्रूटचं काय महत्त्व आहे, ते कसे वाढवले जातात, त्याचे कसे ग्रो होतात, हे सगळं मुलांना इंटरेस्टिंग त्या गोष्टी त्यात शेअर करा. त्याच्यामध्ये त्यांच्या आवडी-निवडीच्या फ्रुट्स, व्हेजिटेबल त्यांना सिलेक्ट करू द्या. त्यांना घरात काही तुम्हाला गरजेचं असेल, तर घरात काही व्हेजिटेबल्स तुम्ही ग्रो करा. त्यामध्ये मुलांचा इंटरेस्ट वाढवा. त्यांचा मेनू टिफिनमधला की त्यांना डिसाईड करू द्या त्यांच्या आवडी-निवडीनुसार. घरात जंक फूड कृपया ठेवू नका, रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नका. काहीतरी आपण जे गुळ शेंगण्याचा लाडू म्हणला आहे, मुरमुऱ्याचा चिवडा म्हणला आहे, चना डाळाची भेळ म्हणली आहे, ही भेळ तुम्ही घरात स्नॅक्स म्हणून ठेवू शकतात. आणि सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं की तुम्ही हँड वॉश करा मुलांचे. जेवण बनवण्यापूर्वी, जेवण बनवताना आणि जेवण झाल्यावर पण स्वच्छता प्रत्येक ठिकाणी ठेवा. त्यामुळं फूडबॉर्न इन्फेक्शन तुम्हाला मुलांना होणार नाहीत. तर हा एक कंप्लीट परफेक्ट तुमच्या मुलासाठी लाईफ टाईमसाठी त्याला निरोगी ठेवण्यासाठी हा परफेक्ट डाएट प्लॅन होता. तर हा डाएट प्लॅन तुम्हाला कसा वाटला तुमच्या शाळेच्या टीचर्ससोबत, शाळेच्या ग्रुपमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. हा 5 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला खूप काही तुमच्या मुलाच्या आहाराबद्दल देऊन जाईल आणि तुम्ही डाएट प्लॅन सर्च करत बसणार नाही. हा व्हिडिओ शेअर करा. बरेचसे लोक व्हिडिओ बघतायत पण त्यांनी अजून सबस्क्राईब केले नाही आहे आणि लाईक पण करा, कमेंट करा. थँक्यू.